मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल पृथ्वीराज या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो आपली स्वारी निघालेली आहे गोव्याला. येस, एकदम अचानक प्लॅन ठरला आमचा की गोव्याला जायचं आहे. सुट्ट्या होत्या आणि थोड्या सुट्ट्या टाकल्या पण. तर आता निघालो आहे, ट्रेनने जाणार आहे. जनशताब्दी आहे 5:30ची, 5:45ची आहे ठाण्यावरून. तर आता ठाण्याला चाललो आहे, हे बघा ऑटोने. तर एक आता 5 मिनटामध्ये पोहोचेल आणि देन मग आपला प्रवास गोव्यासाठी चालू होईल. तर आपण आता उतरणार आहे थेविमला पुढे आणि आता बघू पुढे कसं काय काय होतं. पण आपला प्रवास एकदम भारी चालू झालेला आहे. बॅग बघू शकता, 4 बॅग आहेत. आम्ही 5 दिवसासाठी चाललो आहे. 6 बॅग नाही 4 बॅग आहेत मोठ्या. चला आपण आता छान असा प्रवास चालू करूया. पोचलेलो आपण ठाणे स्टेशनला. चहा पितो आहे आणि बॅगा बघू शकता 2 जणांचे, 1 2 3 आणि हिच्याकडे एक आहे. आणि प्रॉपर एकदम भरलेत, एकदम प्रॉपर भरलेत, एकदम भारी. तर आता चहा पिऊया. एक 20-25 मिनटं आहेत अजून, खूप लवकर आलो. आपला प्रवास मस्त चालू झालेला आहे. एक 6 वाजलेत बरोबर. तर आता ट्रेन चालू झाली आहे. तर आता मी देणार आहे ताणून झोपणार आहे मजबूत, कारण झोप नाही झाली आहे. 2 तासच झोपलेलो. तर आता मित्रांनो झोपूया आणि बघू कुठे उठतो. मग आता खूप टाईम आहे, 1 वाजता पोचणार आपण थेविमला. चला आपण डायरेक्ट आता झोपूया थोडा वेळ. 2 hours later. विराज खाली उतरलाय, चिपळूणला पोचलो आपण आता. वडापाव खाता तुम्ही बघा, मस्त. गरम गरम वडापाव. पनवेलला जे झोपलो त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट कुठे उठलो, चिपळूणला उठलो. चिपळूणला परत झोपलो आणि आता कुठे उठलो, कुडाळला उठलो आहे. तर आता मध्ये उठलो होतो थोडा वेळ. आणि आम्हाला सगळ्यात बेस्ट पार्ट, 3rd सीटला कोणच नाही आहे. तर पूजा नुसती पसरलेली पद्धतशीर. खायला वगैरे पण आम्ही एकदम हेल्दी खातो आहे. बघा फ्रूट्स वगैरे, जास्त असं तेलकट तुपकट काय खात नाही आहे, कारण 6 दिवस पुढचे तेच खायचं आहे. तर आता कुडाळ स्टेशन आलं आहे. हां, आता अजून अर्धा तास नाही, अजून 1 तास लागेल, कारण याच्यानंतर अजून सावंतवाडी बाकी आहे. सावंतवाडीनंतर पेरनेम आणि पेरनेमनंतर थिविम आणि थिविमला आम्ही उतरणार. चला आता मित्रांनो जरा फ्रेश होतो, कारण कंटिन्यू झोपू नये उठलोच नाही चांगली. हां, मी मस्त थंडी आहे म्हणजे AC कंटिन्यू एकदम फुल चालू आहे, डेंजरस फुल चालू आहे. सगळ्यांनी कानाला असं बांधला वगैरे, कमी होतच नाही AC. तर आता पटकन जरा फ्रेश होतो, ब्रश वगैरे करतो आणि तोपर्यंत मग आपलं स्टेशन येईल. तर मित्रांनो वेलकम टू गोवा सिंगम. फायनली पोचलेलो आहे. पूजा काय आलं मन, पूजाला ॲक्च्युली ऊन खूप लागलं म्हणून तिला बोललो गॉगल वगैरे पण घाल प्रॉपर आता, कारण ऊन पट्टे ऊन आहे. बीच साईडला वगैरे असेल थंडफार, बट इकडे खूप ऊन आहे. तर मित्रांनो हे बघा, स्टेशनला आता आलो आम्ही. आता आम्ही बघू आता कॅब नाही तर ऑटो जे भेटेल, नाही तर गोवा माइल्स इकडे ॲप चालतो जसं उबेर चालतो. तर बघू कसं काय आहे. आणि मोस्टली आपण कॅबच बुक करू, तेच चीप असतात आणि प्रॉपर रेट्स पण असतात. हे काय पण सांगतात रेट टॅक्सीवाले. आपण आता ऑटोच बुक केली, कारण 4 व्हीलर आणि 3 व्हीलरमध्ये फरक होते खूप. ॲक्च्युली ते गोवा माइल्समध्ये होते, बट त्यांना टाईम लागणार होता, 15-20 मिनटं त्यांचं वेटिंग होतं. म्हणून आम्ही मस्त हवेशीर मस्त रिक्षा बुक केली. तिथे डोर पण आहेत बघा. आणि गोव्यामध्ये आल्या एकदम वेगळा माहोल तयार झाला आहे. वेगळा हवाच वेगळी आहे गोव्याची, प्रॉपर एकदम.
तर चला आता मित्रांनो पहिला आपण ना किती तास आहे 40 मिनिट्स 20 किलोमीटर्स 40 मिनिट्स दाखवत आहेत. तर आता आपण मला रूमवर जाऊया चेक इन करूया कारण सकाळ पण थकलो आहे लिटरली आणि काहीतरी खायचं पण आहे. तर आता काकांनाच विचारू कुठे काही खायला वगैरे आहे काय चांगलं. तर चला तर मित्रांनो फायनली आपण रूममध्ये आलो आहे. तर एक मिनटं फॅनचा आवाज येतो. हां आपण आता रूम बुक जी केली आहे ती एअरबीएनबीमधनं प्रॉपर्टी आपण रेंटवर गेली आहे. 3 दिवसासाठी ही प्रॉपर्टी आणि पुढच्या 3 दिवसासाठी आपण दुसरीकडे प्रॉपर्टी आहे ती पण एअरबीएनबीमधनंच बुक केली आहे. ते तुम्हाला मी नॉर्मल एक वॉक अराउंड दाखवतो तुम्हाला एक जस्ट हा मेन डोअरमधनं आल्यावर या साईडला वॉशरूम आहे. वॉशरूममध्ये बाथटब पण आहे फॅन आहे सगळं प्रॉपर. इथे किचन आहे इथे इंडक्शन वॉटर प्युरिफायर इक्विपमेंट हे आहेत भांडी पण आहेत. इथे स्टडी टेबलसाठी इथे सामान वगैरे ठेवण्यासाठी आणि हा बेड आहे. AC वगैरे प्रॉपर वर्किंग आहे सगळं. आणि या साईडला मिरर पूजाला तयारी केल्यावर बघण्यासाठी इकडे मिरर. हां आणि हां बाल्कनी पण आहे. येस वरून कडी आहे माझी हाईट न पोचणारी गोष्ट आहे. वाव या साईडला बाल्कनी पण आहे आणि वाव मित्रांनो व्ह्यू बघा त्या साईडला मंदिर पण आहे. मी ह्या आधी 3-4 वेळा गोव्याला येऊन गेलो आहे पण मी हर टाईम बागा नाहीतर मॉर्जिम वगैरे तिकडेच राहायचो. मी फर्स्ट टाईम इकडे मॅन्ड्रीममध्ये आलो आहे. खूप छान आहे इकडचं वातावरण वगैरे एकदम शांतता आहे. तिकडे बागाला कसं खूप क्राऊड असतो आणि पार्टी. तर मी बोललो ह्यावेळी येता कपल आलो आहे तर शांतपणे आपण आपली रूम घेऊया आणि आपल्यातच एन्जॉय करू. छान आहे मॅन्ड्रीमचं पण आणि एअरबीएनबी टॉप. मस्त फ्रेश झालो. आता आम्ही चाललो आहे खायला. आता बघू काय भेटतं खायला. इकडे तुम्ही बघू शकता इथे अजिबात गर्दी नाही मित्रांनो. अजिबात कोणच नाही आजूबाजूला. असं खूप शांतता आहे. हॉटेल फुल आहे. हां तरी पण हॉटेल आमचं फुल आहे. म्हणजे फॉरेनर्स पण राहत आहेत आमच्या इथे त्यांना पण बघितलं. हॉटेल पण आहे रेस्टॉरंट पण जवळपासच आहे. छान आहे सगळं. तर मी तुम्हाला ओव्हरऑल रिव्ह्यू एंड ऑफ डे म्हणजे 20 तारखेला देईलच या प्रॉपर्टीचा. आता पहिले जेवूया मित्रांनो फटे भूक लागली. तर आम्हाला ॲक्टिवा भेटली आहे 450 रुपये पर डेच्या हिशोबाने. तर आम्ही तीच घेतली कारण तेच बेटर आहे. कारण पुढे ट्रॅफिक वगैरे लागली तर पटकन आपण ॲक्टिवामधनं वगैरे निघू शकतो असं. तर मित्रांनो आम्ही आता चाललेलो आहे मांद्रीम बीचला. खूप फेमस बीच नाही आहे बट स्टील खूप पीसफुल बीच आहे आणि इथे अजिबात गर्दी नसते. खूप छान बीच आहे. तर तुम्हाला आता मी दाखवतो. माझी फर्स्ट प्रेफरन्स हा का होता ती मी आता तुम्हाला दाखवतो. कारण ते बागा कलंगूट जाऊन आम्ही पण पकलो आहे. तर आता आपण एकदम शांत बीचवर आलेलो एकदम शांत. पूजा वेळी झाली आहे सगळं बघून. छान वाटतं खूप खरंच छान वाटतं आहे. खूप खरंच अजिबात गर्दी नाही काही नाही आहे आणि तुम्ही वाईब्स बघू शकता. खूप सारे टेबल्स आहेत इथे. थोडेफार आपण प्राईस कंपॅरिझन करू आणि मग बसू आपण. कुठे आम्ही आता इथे शॅक्सवर बसलो आहे. असंच छान वाटतं आहे टाईमपास
असंच फ्रेंच फ्राईज वगैरे बघितले, प्राइस हां. कम्पॅरिझन केले. प्राईस कम्पॅरिझन केलं, बार्गेनिंग केली आणि मग तिकडेच बसलो एका ठिकाणी. छान आहे एकदम. हे बघा समोर बीच आहे, तो दिसतोय की नाही माहीत नाही. ही पूजा इथे बसली आहे आणि त्या साईडला बीच आहे. तर छान वाटतंय एकदम बीच समोरच बसलो आहे असं आणि मस्त वाटतंय. पूजा मे बी फर्स्ट टाईम आली ना गोव्याला? येस, आली आहे पूजा family बरोबर? फॅमिलीसोबत आलेली. First time. लग्नानंतर फर्स्ट टाईम आलो आहे. तर आता तिला आता मी प्रॉपर गोवा फिरवायचं आहे तिला, प्रॉपर एकदम. तर चला मित्रांनो, आता थोडा वेळ आम्ही आमचा पर्सनल टाईम एन्जॉय करतो आणि आपला ब्लॉग आपण नंतर कंटिन्यू करूया. नाहीतर तर मित्रांनो एक आता वाजलेले आहेत 9:30. आम्ही एक असं घरगुती बोलू शकता, घरगुती पण आहे आणि थोडंसं नॉर्मल हॉटेल आहे, तिकडे आम्ही जेवायला आलो आहे. हे बघा, हा एक टेबल आहे आणि हा एक टेबल, बस 2च टेबल आहेत. तर आता आम्ही मागवलेली आहे इकडे आणि जास्त खायला पण काही नाही आहे, फक्त बांगडा आणि प्रॉन्स बस. आणि थाली या बांगडा थाली, प्रॉन्स थाली, 2च थाली फक्त इथे आहेत अवेलेबल. तर पूजाने चपाती पण नाही आहे. हां, चपाती राईस आणि हां. गोव्याला असं खूप ठिकाणी असतं की तुमची ट्रेडिशनल डिश असते, सो तुम्हाला डायरेक्ट राईस चालू करायचं आहे. आपल्यासारखं मुंबईला जसे असतात चपाती भाकरी, तांदळाची भाकरी असं नाही देत. तर छान वाटलं इथे येऊन. टेस्ट कर. रस्सा पहिला फ्रेश आणि इथे भारी आहे, खूप टाईम घेतला त्यांनी नाईस, करायला. छान गरम गरम मस्त. तर मित्रांनो एकदम नॉर्मल हॉटेल आहे, काही नाही इथे फॅन्सी विन्सी दाखवणार का. तर गपचूप मी माझं जेवतो, कारण मला माहिती आहे किती टेस्टी आहे हे जेवण, तुम्हाला दिसणार नाही. तर आपण आता व्लॉग आपण इथेच एंड करूया. आपण भेटू आता उद्या, म्हणजेच पुढच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट. हां, आणि सॉरी, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. बाय.